आज आपण बघूया देव आणि विश्वाच्या उपस्थित झाल्यावर भव्य विवाहानंतर देवी सतीने भगवान शिवासोबत नवे जीवन सुरू केले. विश्व त्यांच्या मिलनाचा आनंद साजर करत असतानाच राजा दक्ष भव्य यज्ञाची घोषणा करतो. पण जाणून बुजून भगवान शिव आणि देवी सतीला तो निमंत्रण देत नाही. तरीही सतीच्या मनात आशेचा किरण असतो. मुलीला नेहमीच वडिलांच्या घरात स्थान असते. विश्वासाने ती यज्ञाला जाते पुनर्मिलनाच्या अपेक्षा ठेवून, पण तेथे तिला अपमान सहन करावा लागतो. संपूर्ण सभेसमोर राजा दक्ष भगवान शिवाचा अपमान करतो आणि तिचा विवाह प्रश्न उपस्थित करतो. मुलगी म्हणून वडिलांशी नातं आणि पत्नी म्हणून पतीवरील निष्ठा यामध्ये फरकटलेली सती मनाने तुटते. पतीचा अपमान सहन न झाल्याने ती पवित्र अग्नीत प्रवेश करते आणि आत्मदहन करते. तिचा हा त्याग संपूर्ण विश्वाला हादरतो. सतीच्या बलिदान भगवान शिवाला प्रचंड तांडवात झोकून देतो. वीरभद्र भद्रकालीचा उदय होतो. श्रेणू पारिक जी गणेश कार्तिकेय मध्ये देवी सतीची भूमिका साकारते म्हणाले, मुलगी म्हणून वडिलांच्या स्वीकाराशी आशा ठेवणे आणि त्यात वेळी पत्नी म्हणून पतीचा अपमान सहन न करणे साकारणं सोपं नव्हतं. मला सर्वात जास्त स्पर्शून गेलं ते म्हणजे